बातमी पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवावी लागेल। हा निर्णय अखेर राज्य सरकारनं मागे घेतलाय, पण हा निर्णय मागे घेताना सरकारनं वेगळीच अट घातल्यानं नवा संभ्रम निर्माण झालेला आहे। हिंदी सक्ती नसली तरी पहिली ते पाचवी दरम्यान 3 भाषा शिकाव्याच लागणार आहेत। पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा असेल, पण त्यासाठी 20 विद्यार्थी संख्या असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल। तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल। तर आपण पाहतोय हिंदी सक्ती मागे घेण्यात आली आहे, मात्र त्याच्या मागे एक वेगळंच कारण देण्यात आलेलं आहे किंवा एक वेगळीच अट घालण्यात आलेली आहे। हिंदी सक्ती नसली तरी पहिली ते पाचवी दरम्यान 3 भाषा शिकाव्या लागणार अशी अट घालण्यात आली आहे। पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा असेल, पण त्यासाठी 20 विद्यार्थी संख्या असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल। तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा मात्र अनिवार्य असेल। तर हा नवीन निर्णय नेमका काय आहे आपण तो पाहूयात। पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिकवली जाणार। इतर भाषा शिकवायच्या असतील तर 20 विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे। हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा शिकायची असेल तर त्या इयत्तेमधील किमान 20 विद्यार्थी इच्छुक असणं अनिवार्य करण्यात आले। आणि शाळांवर आणि शिक्षकांची जबाबदारी यावर देण्यात आलेली आहे। इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण झाली तरी त्या भाषेचे शिक्षक नसल्यास अध्यापन ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे। आणि इतक्या लहान विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं ओझं का द्यायचं असा आता सवाल उपस्थित होतोय। तिसरी भाषा ऐच्छिक का नाही असा आक्षेप खरं तर घेण्यात आला होता। हिंदी भाषेबाबत काय आक्षेप होते आपण ते पाहतोय। तिसरी भाषा ही हिंदीच का असा देखील आक्षेप घेण्यात आला होता। विद्यार्थ्यांना इतर भाषा शिकायची असतील तर त्याचं काय असे आक्षेप खरं तर हिंदी भाषेबाबत घेण्यात आले होते। मात्र आता हिंदी भाषा सक्तीनं शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारनं मागे घेतलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, हिंदी भाषा सक्तीनं शिकवावी हा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय, मात्र आता एक वेगळीच अट टाकलेली आहे, काय अपडेट? मुळात खरंच हा निर्णय सरकारनं मागे घेतलाय का असा प्रश्न निर्माण व्हावा असं हे परिपत्रक आहे। कारण पळवाट जी म्हणतो आपण ती यामध्ये स्पष्टपणे केलेली आपल्याला दिसून येते। मूळ जे आक्षेप होते ते आक्षेप असे होते की लहान मुलांना म्हणजे पहिली ते पाचवी जे प्राथमिक शाळेतली जी मुलं आहेत त्यांना मुळात 3 भाषा शिकवण्याची गरज आहे का, तिसरी भाषा ही त्यांना शिकवली जावी का, त्यांच्यावर कुठेतरी त्या भाषेचं एक दडपण येऊ शकतं। मुळातच मुलांना आपण त्यांची माध्यमांची भाषा आणि त्या व्यतिरिक्त आणखी एक भाषा शिकवतो। म्हणजे समजा जर मराठी माध्यमाचा विद्यार्थी असेल तर त्यांना मराठी आणि इंग्रजी शिकवतो, इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असेल तर त्यांना इंग्रजी आणि मराठी शिकवतो। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असल्यामुळे तिथं मराठी भाषा ही सगळ्यांना सक्तीची आणि कंपल्सरी करण्यात आलेली आहे। असं असलं तरी आता तिसरी भाषा ही विद्यार्थ्यांना शिकावीच लागणार आहे। पहिली ते पाचवी ही तिसरी भाषा त्यांना या ठिकाणी शिकवली जाणार आहे। ती हिंदीच का असा एक सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। तर आता त्यावर शासनानं अशी एक पळवाट काढलेली आहे की 30 विद्यार्थ्यांचा एक वर्ग असो, या 30 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये जर 20 विद्यार्थ्यांना इतर कुठली भाषा शिकायची असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थी हे आवश्यक असतील आणि तर शाळा त्यांना त्या भाषेचा शिक्षक उपलब्ध करून देईल। अन्यथा त्यांनी इतर कुठली भाषा जर त्यांना शिकायची असेल आणि विद्यार्थ्यांचा पट हा जर 20 पेक्षा कमी असेल तर त्यांना ती ऑनलाईन शिकता येणार आहे। आता याचा अर्थ असा झाला की विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जर ते 20 विद्यार्थी गुजराती त्या व्यतिरिक्त मल्याळम, कन्नड किंवा इतर कुठली भाषा, उर्दू भाषा जर शिकू इच्छित नसतील तर त्यांना तिसरी भाषा ही
हिंदी शिकावी लागणार आहे, कारण शाळेमध्ये तशी व्यवस्था केली जाणार आहे. याचा अर्थ असा समजला जाईल की विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकायची आहे. म्हणजे काय, तर हिंदीच भाषा शिकवली जाणार आहे. हिंदी व्यतिरिक्त जर तुम्हाला तिसरी कुठली भाषा शिकायची असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थ्यांचा पट आवश्यक असेल, आणि जर तो नसेल तर विद्यार्थ्यांना हिंदीच भाषा शिकवली जाणार आहे. याचा अर्थ 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदी ही भाषा शिकावीच लागेल. जर त्यांना हिंदी भाषा शिकायची नसेल तर वर्गातल्या इतर पालकांनी, इतर विद्यार्थ्यांनी, 20 विद्यार्थ्यांनी त्यासाठी एक भाषा कुठली तरी निवडावी लागेल, आणि तरच शाळा त्यांना ती शिक्षक आणि इतर साहित्य जे आहे शिक्षणाशी संबंधित ते उपलब्ध करून देईल. याचा अर्थ शासनानं पळवाट काढलेली आहे, आणि हिंदी भाषा ही येणकेण प्रकारे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवलीच जाणार आहे. बरं, प्रणाली, अशाच सोबत रहा. आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर देखील जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय, मात्र आता 3 भाषा शिकाव्याच लागतील अशी अट घालण्यात आली आहे. एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्यात आलाय. आपली प्रतिक्रिया? नाही, संभ्रम नाही, याला लाचारी म्हणतात. आणि शिक्षण मंत्र्यांनी कोणासमोर लाचारी केली आहे हे मी इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजतात की अनिवार्य आणि सर्वसाधारण आणि स्थगिती यातला फरक आपल्या सगळ्यांना कोणाला कळू नये किंवा कळत नसावा असा बहुधा त्यांना भ्रम झाला असावा. मनसेने याला विरोध केलेला आहे. त्याच्यापुढे तो कडाडून विरोध होईल. आणि माझं सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना असं विचारणं आहे की हे एवढं कशा करता आपण कोणाची लाचारी करताय? हे कुठलं नवीन धोरण काढलेलं आहे? आणि ही हिंदी भाषा जर 5वी पासून आहे तर त्या चिमुकल्यांवरती, ज्याचं वय 5 ते 7 वर्ष आहे, त्याच्यावरची हिंदी भाषा तुम्ही का लादताय, जेव्हा या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे? ज्याला पाहिजे तो ती ऐच्छिक भाषा घेणार नाही. आणि जर हिंदी भाषा 5वी पासून असेल तर 1ली पासून कशासाठी? आणि ह्यांनी काय साध्य होणार आहे? ह्यांनी तुम्हाला कुठल्या प्रकारचा कशामध्ये फायदा आहे हे आम्हाला कळू द्या. महाराष्ट्रात ज्या मराठी शाळा आहेत त्याची वाट लागलेली आहे. काही शाळा स्वतः शिक्षक उघडतात, शिक्षक नाही आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारी आता टोकाला गेलेली आहे. हे नवीन कुठलं स्वप्न ते लोकांना दाखवायचा प्रयत्न करतायत हेच कळत नाहीये. आणि अत्यंत महत्वाचं, याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं, ते स्थगिती देतो असं म्हणाले होते. मी जर चुकत नसेल तर मी आपल्याच माध्यमातून ऐकलं होतं. आणि स्थगितीनंतर अनिवार्य नंतर सर्वसाधारण, हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. मनसे ह्याला विरोध करेल. अविनाशजी, एक प्रकारे हिंदी भाषा सक्तीला खरं तर विरोध होत होता, आक्षेप घेण्यात येत होता, आणि त्यानंतर आता सरकारनं ही कुठेतरी पळवाट काढली, कारण यानं त्या कारणानं हिंदी शिकावीच लागणार आहे विद्यार्थ्यांना. ह्याला पळवाट नाही म्हणत, ह्याला महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक असं म्हणतात. त्या चिमुकल्यांना आणि त्याच्या आई वडिलांना फसवलेलं आहे, कळलं का? पळवाट वेगळी असते, ही पळवाट नाहीये, ही फसवणूक आहे. महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलंय तुमच्या माझ्या सकट. परंतु मनसे तर याला कडाडून विरोध करेल. परंतु माझी आपल्यासारख्या प्रतिथेश चॅनलला विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील मराठी प्रतिथेश चॅनलात आपण सुद्धा याचा पाठपुरावा घ्या की यांना कुठलं असं दिव्य स्वप्न पडलं की इतर भाषांमध्ये तुम्हाला 20 विद्यार्थी लागतील, ते नसल्यास आम्ही काय मूर्ख आहोत का? आम्हाला काही तुमचे विचार कळत नाहीत का? परंतु आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा याला विरोध केला पाहिजे. आले माझ्या मना म्हणून मी कसाही वागीन, हे खपवून घेतलं जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये पहिली मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी संस्कार. आणि तुम्ही जे बोललात त्या शब्दावर तुम्ही कायम राहिला नाही आहात. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे, हे मी शिक्षण मंत्र्यांना मुद्दाम सांगू इच्छितो, संपूर्ण त्यांचा आदर करून. परंतु ह्याच्या पुढे आम्ही तरी मान्य करणार नाही. राजसाहेब 100% याला विरोध करतीलच नाही. आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. बरं, अविनाशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी उबाठाच्या किशोरी पेडणेकर देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं आधी घेतला, त्याला आक्षेप झाला, विरोध झाला, त्यानंतर आता हा निर्णय मागे घेतलेला आहे. मात्र आता एक वेगळीच अट सरकारनं टाकले, 3 भाषा शिकाव्याच लागणार, म्हणजे यानं त्या कारणानं हिंदी शिकावीच लागणार विद्यार्थ्यांना. आपली प्रतिक्रिया? आणि म्हणूनच सांगते, उबाटा बोलू नका. या मुंबईत, या महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे देऊ शकतात. त्यामुळे उबाटा नाही, शिवसेना त्यांचे ग्रुप आहे तो. त्यामुळे आम्ही जे आता सांगतो आहोत
की ह्यांना त्या कारणाने मुंबई ह्यांना ह्या आधार भाषिक करूनच टाकायचे. मुंबईची आमची जी मदर टंग आहे, आमची मातृभाषा आहे, त्याला पॅरलल दुसरी भाषा द्यायची काय गरज होती? हिंदीला वेगवेगळे पर्याय द्यायचे. वेगवेगळे पर्याय देणं म्हणजे हिंदीला आमच्या डोक्यावर डांबणं. खरं तर उघड उघड दिसतंय काय चाललंय या महाराष्ट्रात. किशोरीताई, खरं तर आता हा निर्णय जारी करून सरकार एक प्रकारे पळवाट काढण्याचा प्रयत्न करतंय असं वाटत आहे. सरकार जे दिल्लीतून येईल ते निर्णय ह्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या डोक्यावर लादायला लावणार. म्हणूनच आम्ही म्हणतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना कायम ह्या नको त्या गोष्टीला विरोध करतच राहणार. बरं किशोरीताई, मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर राज्य सरकारनं आता काय निर्णय जारी केलाय आपण ते देखील पाहूयात. 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवावी लागेल हा निर्णय आता राज्य सरकारनं मागे घेतलाय. मात्र आता वेगळीच अट राज्य सरकारनं टाकलेली आहे, ती म्हणजे 3 भाषा या शिकाव्याच लागणार अशी अट राज्य सरकारनं टाकलेली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती पण ती मागच्या दारानं का असा प्रश्न उपस्थित होतोय. इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 3री भाषा ही मात्र शिकावीच लागणार अशी अट राज्य सरकारनं टाकली आहे.